हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज माझ्या आईने बनवली आहे सोलकढी. तर त्याचा आस्वाद घेतल्यानंतर जो राहिलेला नारळाचा भाग आहे त्याच्या मी केला होता नारळाच्या वड्या. तर ते आपण पाहूयात. एका कढईमध्ये 1 चमचा तूप घेऊन त्याला छान असं गरम होऊन द्यायचं आहे. त्यानंतर त्या कढईमध्ये जो नारळाचा भाग होता तो टाकून त्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. नारळाचा जोपर्यंत रंग बदलत नाही तोपर्यंत त्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे, जवळजवळ 10 मिनटं. हे आपण फक्त आणि फक्त मध्यम आचच्या गॅसवरच करू शकतो. त्यानंतर मी यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि त्याच्यासोबत थोडी साखरही टाकलेली आहे. आमच्या घरी सगळ्यांना गूळ आणि साखर हे फार कमी प्रमाणामध्ये आवडतं, त्याच्यामुळे मी माझ्या सोयीनुसार टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने टाका आणि त्याला छान असं भाजून घ्या जोपर्यंत गूळ, साखर, नारळ हे सगळं मिश्रण एक होत नाही. यामध्ये मी आता थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे बॅलन्ससाठी. तुम्हीही घालू शकता. यानंतर मी वेलची पूड घातलेली आहे. आता नारळाची वडी तयारच होणार आहे. हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपलं मिश्रण तयार आहे. तर मी त्याला एका स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे. त्यापूर्वी मी त्याला थोडंसं तूप घालून ग्रीस करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये ग्रीस केलेल्या पातेल्यामध्ये मी थोडेसे बदाम आणि अक्रोड घातलेले आहे डेकोरेशनसाठी. हे मिश्रण एकजीव केल्यानंतर त्याला छान असं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते एक होईल आणि लवकरात लवकर सेट होईल. तर आपण पाहूयात नारळाच्या वड्या. हे आहे फायनल रिझल्ट. एन्जॉय अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.